नमस्कार, आपण आहोत जिल्हा परिषद हाडोळती गटामध्ये आणि आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद हाडोळती गटातले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निजवंते सर आणि त्यांचे पंचायत समितीचे उमेदवार। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की जिल्हा परिषद गटामध्ये कुणाची हवा आहे आणि त्यांनी विजय आपल्या दृष्टिक्षेपात घेण्यासाठी आजच्या पोझिशनला ते कुठं आहेत। नमस्कार, मी निजवंते वैजनाथ विजय, महाविकास आघाडीचा उमेदवार। मी या ठिकाणी स्थानिकचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। माझी निवडणूक फक्त मी एक उमेदवार म्हणून नाही, तर माझ्या मतदारसंघातील जे 27,404 मतदार आहेत या सर्वांची ही निवडणूक आहे। सर्वजण हे उमेदवार आहेत, फक्त मी एकटा उमेदवार नाही, तर हे 27,404 उमेदवार या ठिकाणी लढत आहेत। असं या ठिकाणी संपूर्ण माझ्या मतदारसंघामधलं वातावरण आहे। ही लढाई फक्त एका व्यक्तीची लढाई नाही, तर ह्या मतदारसंघातल्या संपूर्ण जनतेने हातात घेतलेली लढाई आहे। संपूर्ण लोक माझ्या पाठीशी आहेत। या ठिकाणी संपूर्ण जनता जे मागच्या कालखंडामध्ये ज्या व्यक्तीला निवडून दिलं होतं त्यांच्या पश्चात असणारे जे त्यांचे परंपरागत लोक आहेत, हे घराणीशाही घेऊन या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत। तो स्थानिक तर नाही, परंतु त्यांना आमच्या इथल्या स्थानिकच्या मुद्द्याचा काही अभ्यास नाही, त्यांना कसलंही घेणं नाही। तो एक दाखवणारा व्यक्ती आहे, त्याच्या मागे असणारे व्यक्ती वेगळे आहेत। ते आमच्या हक्कासाठी, आमच्या कामासाठी लढत नाहीत, ते स्वतःची गुत्तेदारी करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत। आणि मी जे लढतोय फक्त ह्या लोकांच्या हक्कासाठी, या लोकांच्या सेवा करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे। मी या लोकांचा सेवक म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेत आहेत आणि माझ्या मागे स्थानिकचे लोकच, माझ्या मतदारसंघातले लोक माझ्या पाठीशी आहेत। मी कुठले बाहेरून लोक या ठिकाणी प्रचार आणत नाही, पाठीशी आहेत। आणि स्थानिकचे लोक ज्यांना बाकी प्रश्न आहे, ज्यांना या कामं करून घ्यायचे, या गावचा विकास करून घ्यायचे, याच्यासाठी माझ्या पाठी गुत्तेदारी करण्यासाठी लोक माझ्या पाठीमागं नाहीत। इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोक माझ्यासाठी आहेत। आणि या ठिकाणी ही जी निवडणूक आहे, इथल्या जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे। आणि माझा विजय या जनतेचा विजय आहे, हा फक्त निजवंते वैजनाथचा विजय नसून इथल्या संपूर्ण जनतेचा विजय, जनसामान्य लोकांचा विजय आहे, अशी धारणा या जनसामान्य लोकांमध्ये मनात आज घट्ट बसलेली आहे। आणि लोक येणाऱ्या 7 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद माझ्यावर देऊन आपला प्रतिनिधी या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये पाठवून आपल्या हक्कानं इथले कामं करून घेणार धमक किंवा त्यांची प्रेरणा या लोकांमध्ये असल्यामुळं या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे। आणि मी स्थानिकचा आहे हे माहितीच तो पुन्हा पुन्हा काय सांगतोय, कारण मागच्या कालखंडामध्ये माझ्या मतदारसंघाच्या लोकांची यातना भोगलेली आहेत। कुठलाही संपर्क नाही त्यांचा, निवडणूक आले की ताले पैसे घेऊन, त्यांना इथल्या लोकांची काय कळवा नाही, संबंध नाही, फक्त पैशाच्या जीवावर आमच्या लोकांना त्यांनी या ठिकाणी खेळवत आहेत। आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी या ठिकाणी आमच्या संपूर्ण लोकांना वेटीस धरण्याचं काम ते लोक करत आहेत। परंतु यावेळेस हे लोक त्यांना जागा दाखवून आहेत, कारण याच्या भविष्याने फक्त आज निजवंते लढतोय, पुढच्या 5 वर्षानं असे अनेक निजवंते या मतदारसंघात लढणार आहेत। त्यांनाही कळलं पाहिजे की आता यात उमेदवार या ठिकाणी चालणार नाही, स्थानिकचाच उमेदवार चालणार आहे। याच्यासाठी हे लोक यावेळेस फक्त माझ्या पाठीशी, आपल्या घरातला मुलगा, आपला भाऊ, आपलं कोणीतरी नातलं या ठिकाणी निवडून थांबलेलं आहे, या जिद्दीने हे लोक पेटलेले आहेत। आणि यासाठी माझा विजय निश्चित आहे, असं मी या ठिकाणी ठामपणे या संपूर्ण जनतेच्या विश्वासावर या ठिकाणी सांगू इच्छितो। यावेळेस ही जर त्यांनी अशीच पैशाची ताकद लावली आणि जर लोक त्या पैशाला बळी पडले तर आपली काय यंत्रणा असणार आहे। सर, मी एक सामान्य शिक्षक आहे, त्यांच्या तुलनेमध्ये खूप शून्य आहे। कारण इथली लोक आता साधी भोळी आहेत लोक, परंतु या लोकांना कळलेलं आहे की पैसे वाटल्यानंतर काय होतं आणि ते लोक पैशावर काय करू शकतात आणि काय केले। परंतु या 2026च्या निवडणुकीमध्ये ते लोक पैसे कितीही जरी वाटले, कितीही भूल थापा दिले, आश्वासनं दिले, तरी ते लोक ह्या वेळेस त्यांच्या पैशाला बळी पडणार नाहीत। हा माझा ठाम विश्वास आहे। पैसे घेतील परंतु मतदान मलाच करतील, कारण त्यांनी जे भोगलेत मागच्या 9 वर्षामध्ये, कारण ही निवडणूक मुळात 9 वर्षानंतर होते। मुळात ही निवडणूक 5 वर्ष व्हायला पाहिजेत, पण या सरकारनं 5 वर्षा निवडणूक घेतलेली नाही। त्यांच्या अडचणी काय अडचणी आपण त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही, परंतु आज जी निवडणूक आहे 9 वर्षानंतर निवडणूक होत आहे। आदरणीय स्वर्गीय प्रकाशराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे जे पूर्वज होते, त्यांचे जे वारसदार होते, त्या लोकांनी या मतदारसंघातल्या लोकांचा संपर्क ठेवायला हवा होता। मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून मतदारसंघातल्या प्रत्येक सुखा दुःखात, अडी अडचणीमध्ये, कुठलाही सण असेल, समारंभ असेल, दुःखाची घटना असेल किंवा कुठली मिरवणूक असेल, सप्ताह असेल, या प्रत्येक क्षणामध्ये मी प्रत्येकाच्या
भाऊ म्हणून एक छोटासा सामान्यातला कार्यकर्ता म्हणून त्याच्या पाठीशी आहे, सोबत आहे, पहिला घाव माझ्यावरती आहे असं मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो. आणि याच्या आशीर्वादावरच मी निवडणूक लढवत आहे. कितीही पैसे वाटले, काही भूल थापा दिले, तर आज या मतदारसंघातली जनता या भूल थापाला बळी पडणार नाही, या पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही, हे मी ठामपणे सांगू इच्छितो आणि हे सर्वांना माहीत आहे. कालच्या सभेमध्ये सहकार मंत्र्यांनी असं सांगितलं की आमची लोक जर कामाची नसतील आणि जर कार्यकर्ते वाटत नसतील तर त्यांना खुशाल पाडा. यावर आपलं काय मत आहे? धन्यवाद म्हणतो सहकार मंत्री साहेबांना. तर हे होते जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि पंचायत समितीच्या उमेदवार आहेत मुळके अंजनाबाई. आपण त्यांच्याशीही या ठिकाणी दोन शब्द विचारणार आहोत त्यांना. सर, कशी परिस्थिती आहे या ठिकाणी? निश्चितच आज आमचा विजय निश्चित आहे असं मला वाटतंय, का की ही जी निवडणूक आहे ती उमेदवाराने नाही, हे मतदाराने हातात घेतलेली आहे आणि सर्वसामान्याच्या विरोधात धनदांडक्याची ही निवडणूक आहे. आणि आम्हाला वाटतंय की जे मागच्या 9 वर्षाखाली जे काही झालं ते जनतेला कळून चुकलेलं आहे की येत्या पैशापुढे आम्ही भूलथापेला बळी पडणार नाहीत. आणि हे उमेदवार जे आहेत ते जनतेचे निवडलेले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला कुठलंच काही असं वाटत नाही. आणि जनता आम्हाला सर्वजण मिळून आम्हाला जे काही धीर देते, त्यांच्याकडे जे काही पैसे आहेत, पैसे असू द्यात, पण आम्ही तुमच्या पाठीशी मतदार राजा आहेत, हे आम्ही मतदार राजाच्या विश्वासावर बसून निश्चितच आम्ही निवडून येऊ आणि त्यांच्या मतदानावर आम्ही भरघोस मतदान घेऊन आम्ही विजय प्राप्त करू, एवढंच बोलतो. धन्यवाद तुम्हा दोघांना. हे जय हिंद न्यूज माध्यमच्या शुभेच्छा. हे होते जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार. अशाच नवीन आणि अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा जय हिंद न्यूज मराठी, अहमदपूर.